सिडको लॉटरी 19,000 घरांची जी लॉटरी निघालेली आहे. या लॉटरीमध्ये खूप साऱ्या लोकांनी कमेंट केले, की "सर हे घरं फायद्याची आहेत का?" म्हणजे आपण घेतल्यानंतर याच्यामध्ये जे मार्केट व्हॅल्यू, जे प्रायव्हेट बिल्डरची घरं आणि सिडकोची घरं याच्यामध्ये काही तफावत आहे का? किंवा आपण हे घर घेतल्यानंतर जे घराची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 3 ते 4 वर्षांनी घराचे भाव वाढतील का? आणि जे लोकेशन सांगण्यात याच्यामधील सर्वात बेस्ट लोकेशन कोणतं? ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, त्याची माहिती तुम्हाला प्रवीण रिअल एस्टेट या YouTube चॅनलवरती मिळत असते. या लॉटरीमध्ये 19,000 घरांच्या लॉटरीमध्ये थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर जे 2024च्या लॉटरीमध्ये 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये राहिलेली शिल्लक घरे 10% कमी झालेली आहेत. म्हणजे बाजारभावापेक्षा जे सिडकोची घर आहेत, मागच्या वर्षीपासून 1 वर्षानंतर 10% आणखी स्वस्त झालेली आहेत. हे याचा फायदा जे 2024च्या लॉटरीमधील त्यांना मिळणार आहे. ज्यांनी 2024च्या लॉटरीमध्ये घरं कॅन्सल केली होती त्यांना सुद्धा मिळणार आहे. परत त्यांना संधी देण्याची एक सिडकोने योजना आणलेली आहे आणि जे नवीन ऍडमिशन करणार आहेत म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन करणार आहेत या लॉटरीसाठी त्यांना सुद्धा मिळणार आहेत. या लॉटरीमध्ये आपण जे लोकेशन सांगण्यात आलेले आहेत जसे की वाशी, खारघर, खारघर रेल्वे स्टेशन, खारघर सेक्टर 14, ईडब्ल्यूएस एलआयजीचा प्रोजेक्ट दोन्ही एक्झॅक्ट समोरच आहेत. मानसरोवर रेल्वे स्टेशन, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, पनवेल बस टर्मिनस, कळंबोली, त्यानंतर तळोजा, तळोजामधील 3 प्रोजेक्ट आहेत. उल्वे, बामणडोंगरी, खारकोपर. हे सर्व लॉटरीमधील जे लोकेशन आहेत हे सर्व आपण व्हिजिट केलेले आहेत आणि त्यांचे पूर्ण व्हिडिओ सोसायटी कव्हर केलेले आहेत. सर्व व्हिडिओ आपण ऑलरेडी या YouTube चॅनलवरती टाकलेले आहेत. आता या लोकेशनची घरं आणि इथे प्रायव्हेट बिल्डरची घरं याचा काय फरक आहे? डिफरन्स काय? आपण घेतले तर फायद्याचे होणार का? आणि सिडकोने आपल्याला 10% कमी केले त्याच्यापेक्षा आणखी स्वस्त घरं आहेत का? हे सर्व माहिती आपण आता पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला जे प्रायव्हेट बिल्डरची घरं आहेत त्यांच्यासाठी जे वेबसाईट बनलेले आहेत जसे की नो ब्रोकर, हाऊसिंग.com, 99 एकर्स, OLX, गेट सेट होम या सर्व लॉटरी मधील आणि प्रायव्हेट बिल्डरची घरं हे सर्व मी डेटा चेक केलेले आहेत. तिथे राउंड फिगर जो बाजारभाव आणि सिडकोचा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथम आपण स्टेप बाय स्टेप जे पाहणार आहोत. सर्वप्रथम वाशी ट्रक टर्मिनलचा प्रोजेक्ट पाहणार आहोत. रेल्वे स्टेशन पासून 10 मिनिटाच्या अंतरावरती सेक्टर 19चा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टच्या आजूबाजूला एक्झॅक्ट समोर जे एपीएमसीचं मार्केट आहे, ऍग्रीकल्चर प्रोडक्ट मार्केट कमिटी, हे एक्झॅक्ट समोर आहेत आणि त्याच्या आजूबाजूला जे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू आहे तिथे 1 बीएचके नाही. जे प्रायव्हेट बिल्डरची घरं बांधत आहेत तिथे मोस्ट ऑफ 1 बीएचके ची घरे उपलब्ध नाही. तिथे डायरेक्ट 2 बीएचके ची घरे आहेत आणि 2 बीएचके, 3 बीएचके आणि तेथील बाजारभाव हा 3 कोटी 3.5 कोटीच्या रेंज मध्ये आहेत. जे वाशीमध्ये राहत असतील त्यांना या गोष्टीची माहिती आहे. तुम्ही जर कोणी वाशीमध्ये राहत असेल तर बघू शकता. आणि सिडकोने आपल्याला इथे 1 बीएचके तुम्हाला सर्वप्रथम या घरांची किंमत 77 लाख रुपये होती. 10% कमी झालेली आहेत म्हणजे तुम्हाला 87 लाख रुपयामध्ये या माफ करा 67 लाख रुपयामध्ये या घरांची किंमत झालेली आहे. 1 बीएचके आहेत, अमेनिटीज आहेत. सिडकोच्या घरामध्ये तुम्हाला पार्किंग पण फ्री मिळते. तिथे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागत नाहीये. तुम्ही बाहेर जर घेतलं वाशी सारख्या एरियामध्ये तर तुम्हाला पार्किंगचे 10 ते 15 लाख रुपये मोजावे लागतात. ही तिथील मार्केट व्हॅल्यू आहे. वाशीच्या जो प्रोजेक्ट आहे, वाशी ट्रक टर्मिनलचा सेक्टर 19चा जो प्रोजेक्ट सांगण्यात आला आहे, तिथील हे मार्केट व्हॅल्यू आहे. मोस्ट ऑफ तुम्ही जर 1 बीएचके जर घ्यायचा विचार केला तर तिथे 1 करोडच्या वरतीच तुम्हाला मिळणार आहेत. जे सिडकोचे प्रोजेक्टच्या आजूबाजूला कन्स्ट्रक्शन सुरू आहेत. हे तेथील वाशीच्या प्रोजेक्टची आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत खारघर. खारघर रेल्वे स्टेशनच्या लागत ज्याची किंमत 97 लाख रुपये सांगण्यात आली. तिथे 87 लाख रुपयामध्ये 2 बीएचकेचा एरिया मिळाला. 540 स्क्वेअर फूटचा एरिया आहे. हा जो सिडकोचा जो सॅम्पल फ्लॅट आहे जर आपण प्रायव्हेट बिल्डर मध्ये जर घ्यायला गेलो तर हा जवळपास सिडकोने 2 बीएचके सांगितलेले आहेत. हा प्रायव्हेट बिल्डर तुम्हाला 2.5 बीएचके आणि 3 बीएचके मध्ये देणार आहेत. म्हणजे आपल्याला जो सिडकोचा जो बिल्डअप आणि कार्पेट एरिया हा जास्त मिळतो आणि वापरायला सुद्धा जागा मिळतो आणि इथे सुद्धा तुम्हाला पार्किंग फ्री मध्ये मिळणार आहेत. खारघर सारख्या एरियामध्ये आजची 2 दिवसापूर्वी बातमी आलेली आहे. जे नवी मुंबई विमानतळाचं जे उद्घाटन झालेलं आहे त्यानंतर पनवेल आणि उल्वे मधील जे भाव आहेत मार्केट व्हॅल्यू हे 30 ते 35% वाढलेले आहेत. म्हणजे तुम्ही खारघरमध्ये जर रेल्वे स्टेशनच्या लगत जर प्रोजेक्ट सुरू आहेत तिथे जर घर घ्यायला म्हटलं तर तुम्हाला 1.5 ते 2 कोटी रुपये रेंज मध्ये सुरू आहेत. खारघर पासून 5 ते 10 किलोमीटर अंतरावरती जो असलेले प्रोजेक्ट आहेत डीमार्टच्या जवळ तिथे सुद्धा 1 करोडच्या वरती भाव गेलेले आहेत. आणि तुम्हाला खारघर रेल्वे स्टेशनच्या लगत आहे 2 बीएचके प्रोजेक्ट आहे. एकदम चांगली उत्तम कनेक्टिव्हिटी आहे.
तुम्ही रेल्वे स्टेशनमध्ये उतरले म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्येच उतरले असंच तुम्हाला समजा, कारण प्लॅटफॉर्मच्या बाहेरच हा प्रोजेक्ट आहे. याचे पण आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यानंतर खारघर सेक्टर 14चा EWS प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टला सर्वात जास्त कनेक्टिव्हिटी भेटलेली आहे खारघरमधील. कारण या EWS प्रोजेक्टमध्ये सर्वप्रथम डीमार्ट 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्यानंतर रिलायन्स डिजिटल मार्ट, त्यानंतर इंटरनॅशनल वेबबोर्ड स्कूल आहे, त्यानंतर इंटरनॅशनल गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क, इस्कॉन टेम्पल, त्यानंतर मुंबई पुणे हायवे. ही एवढी जबरदस्त कनेक्टिव्हिटी आहे जे खारघर सेक्टर 14चा प्रोजेक्ट, याचे पण सुद्धा आपण सॅम्पल व्हिडिओ बनवलेले आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण बनवला मानसरोवर. मानसरोवर रेल्वे स्टेशन सर्वात बेस्ट प्रोजेक्ट आहे. रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आहे. स्टेशनच्या बाहेरच तुम्ही उतरले म्हणजे तुम्ही घरामध्ये पोहोचले. तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं काम नाही, ऑटो करायचं काम नाही, बस करायचं काम नाही, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट तुम्ही स्टेशनला उतरले म्हणजे तुमच्या घरामध्ये पोहोचलेले आहेत. मानसरोवरमध्ये जर आपण मार्केट व्हॅल्यू बघितली तर 67,00,000, 70,00,000, 75,00,000 1 BHK रेट सुरू आहे. तुम्हाला या मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या लॉटरीमध्ये तुम्हाला 10% कमी झालेले आहेत, म्हणजे 37 ते 38च्या रेंजमध्ये तुम्हाला घरं मिळणार आहेत आणि 1 BHKची घरे आहेत. त्यामुळे मानसरोवर हे लॉटरी सुद्धा चांगलं प्राईम लोकेशन आहे. त्याच्या समोर एक स्टेशन पुढे गेल्यानंतर खांदेश्वर रेल्वे स्टेशन आहे. खांदेश्वर रेल्वे स्टेशनला सुद्धा बेस्ट लोकेशन आहे. तो पण रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्ट समोरच आहे. स्टेशनला उतरले म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये उतरले असे हे प्रोजेक्ट आहेत. खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाजूला सुद्धा जो मार्केट व्हॅल्यू आहे ते सुद्धा 60 ते 70 लाख रुपये रेंज मध्ये आहेत आणि एअरपोर्ट सुरू झालेले आहेत. त्यामुळे आणखी मार्केट व्हॅल्यू वाढलेली आहे. त्यामुळे हे सुद्धा तुम्ही फायद्याचं ठरणार आहेत जे खांदेश्वर रेल्वे स्टेशन लोकेशनसाठी तुम्ही अर्ज करणार आहेत. त्यानंतर पनवेल बस टर्मिनल खांदा कॉलनी मधला प्रोजेक्ट आहे. याची पण सुद्धा आपण व्हिजिट केलेली आहे. याचा पण 2024च्या लॉटरीमध्ये आपण याचा जो सॅम्पल फ्लॅट आणि व्हिडिओ अमेनिटीज आपण कव्हर केलेली आहे. या प्रोजेक्ट पासून रेल्वे स्टेशन 15 मिनिटाच्या अंतरावरती आहेत. पनवेल रेल्वे स्टेशन आणि 15 मिनिटाच्या अंतरावरती बस स्टॉप आहेत. दोन्ही जवळच आहे. आता पनवेल रेल्वे स्टेशनचं रिमोल्डिंग होत आहे. तिथे WDFCचा प्रोजेक्ट येणार आहे. म्हणजे त्या प्रोजेक्टचं काम सुरू आहे. तिथे 12 प्लॅटफॉर्म बनत आहेत. मेल एक्सप्रेस तिथूनच सुटणार आहेत. म्हणजे तुम्हाला खांदा कॉलनीमधून सेक्टर 8 जो पनवेल बस टर्मिनलचा प्रोजेक्ट आहे तिथून तुम्ही 15 मिनिटाच्या अंतरावरती पोहोचू शकता. हे सुद्धा प्राईम लोकेशन आहेत आणि हा एरियाच्या आजूबाजूला पूर्ण जी सोसायटी आहेत म्हणजे पूर्ण हा भाग डेव्हलप झालेला आहे. म्हणजे आजूबाजूला पूर्ण प्रायव्हेट बिल्डरची सुद्धा घरे आहेत. पनवेल बस टर्मिनलचं लोकेशन आहे हे आपल्याला सांगता येते. त्यानंतर कळंबोलीमध्ये हा जो प्रोजेक्ट आहे हा हायवे टच प्रोजेक्ट आहे. जुना मुंबई पुणे हायवे आहेत, नॅशनल हायवे 48 जो मुंब्रा हायवे पुणे कळंबोली सर्कल मार्गे जातो. त्यानंतर थोडंसं आपण पुढे गेलो तर मुंबई पुणे हायवे जो यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग आहेत. या प्रोजेक्टच्या 5-5 मिनिटाच्या अंतरावरती आहेत. या प्रोजेक्ट पासून 2 मिनिटाच्या अंतरावरती किंवा 5 मिनिटाच्या अंतरावरती जे कळंबोलीचं डीमार्ट आहे ते सुद्धा आहे. त्यानंतर कळंबोलीचा जो सिडकोचा प्रोजेक्ट आहे तो या प्रोजेक्टच्या बॅक साईड आहेत. ट्राय सिटी असे प्रायव्हेट बिल्डरची घरं आजूबाजूला सुरू आहेत. इथे सुद्धा घराची किमती हे 10% कमी झालेल्या जवळपास 38 लाख रुपयाच्या रेंजमध्ये कळंबोलीला हा घर मिळत आहे. जे इथे आणि हा EWचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये 2.5 लाख रुपये आणखी तुम्हाला सबसिडी मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला 35च्या रेंजमध्ये तुम्हाला हे प्रोजेक्ट मिळणार आहेत. तर हा सुद्धा एक चांगला प्रोजेक्ट आहे. त्यानंतर उल्वे, बामणडोंगरे आणि खारकोपर हे सर्व प्रोजेक्ट जे उरण रेल्वे लाईन आहेत या उरण रेल्वे लाईनच्या लगतच आहेत. आता सुद्धा जरी उरण रेल्वे लाईन पासून जे बेलापूर नेरूळ पर्यंत ट्रेन धावतात पण भविष्यामध्ये तिथे वर्दळ वाढल्यानंतर जे ट्रेनची जी रूट आहेत ते CST ला सुद्धा जाणार आहेत. असे खूप सारे मीडियामध्ये सुद्धा बातमी आलेली आहे. बामणडोंगरीला तर सर्वात प्राईम लोकेशन आहेत कारण की ब्राह्मणडोंगरी रेल्वे स्टेशनच्या बाहेरच तिथे प्रोजेक्ट आहेत आणि तिथे सिडको दरा 27 ते 28 लाख मध्ये 10% कमी झाल्यानंतर घराच्या किमती देण्यात आलेल्या आहे आणि इथे प्रायव्हेट बिल्डरची घरं 55 ते 60 लाखाच्या रेंज मध्ये आहेत. तुम्ही तिथे पण मार्केट व्हॅल्यू बघू शकता. ही सर्व मार्केट व्हॅल्यू मी माझ्या मनाने सांगत नाही आहेत. ही सर्व माहिती मी गोळा केली, चेक केली आणि मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचत आहे. तुम्ही सुद्धा चेक करू शकता. त्याच्यामध्ये Googleवरती सर्व माहिती अपडेट आहे. तुम्ही ज्या लोकेशन आहे त्या लोकेशनची माहिती तुम्ही तिथे चेक करू शकता. उल्वे, बामणडोंगरी, खारकोपर हे सर्व रेल्वे लाईन लगतच आहे आणि खारकोपर हा थोडंसं लांब असल्यामुळे थोडंसं लोकांच्या खूप साऱ्या कमेंट आल्या की सर तिकडे अजून डेव्हलप नाही. पण रेल्वे स्टेशन आहेत. मेन म्हणजे तुम्ही कधी लक्षात ठेवा मुंबईमध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं आहे तर तुमचं रेल्वे स्टेशनच्या लगत जर घर असली तर त्याची मार्केट व्हॅल्यू हे 4 ते 5 वर्षांनी डबल होत असते. कारण की तिथे कनेक्टिव्हिटी वाढते, लोकांना येण्या जाण्याला सोयीस्कर होते, तिथे रूमचं रेंट सुद्धा वाढतात. त्यामुळे हे सर्व प्राईम लोकेशनची घरे आहेत. तुम्ही या मिस करू नका. आणि सर्वात लास्ट प्रोजेक्ट आहे तळोजा. तळोजामधील खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आहे की सर तळोजा तर खूप लांब आहेत खारघर पासून, तिथे कनेक्टिव्हिटी नाही आहेत. बघा कनेक्टिव्हिटीची गोष्ट नंतर होणार आहे. तिथे आता नवीन मुंबईची एक मेट्रो लाईन आलेली आहे जे बेलापूरवरून पेंधर पर्यंत जाते. तिथून तुम्हाला
माफ करा 24 मिनिटाचा रूट आहे. तुम्ही एम इंडिकेटर ॲपवरती चेक करू शकता. पेंधर ते बेलापूर तुम्ही 24 मिनिटामध्ये जाऊ शकता. त्यानंतर या प्रोजेक्टला जो तळोजापासून डायरेक्ट खारघरला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सेक्टर 28-29 जो तळोजा ते खारघर जो पेंधर फाट्यावरती जो फ्लायओव्हर बनत आहे. एक भाग हा वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. दुसरा भाग हा वाहतुकीसाठी अंडर कन्स्ट्रक्शन आहे. जून-जुलैमध्ये सुरू होणार आहे. तेथील जे वर्कर आहेत, काम करणारे, तिथे गर्डर लॉन्चिंग पण सुद्धा झालेले आहेत खारघरच्या दिशेने. तळोजावाल्यांसाठी परत जे नवी मुंबईमधील एकमेव मेट्रो लाईन आहे, ती मेट्रो लाईन जी पेंधर पासून पुढे जे नवी मुंबई एअरपोर्ट आहेत, तिथे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. असं त्यांच्या ज्या मेट्रोचे जे 4 प्रोजेक्ट त्यांनी सांगितले नवी मुंबईमधील, त्यामधील हे कनेक्टिव्हिटी समोर जाणार आहेत. आणि तळोजामधील जे प्रोजेक्ट आहेत 4,508 घरांमधील आणि 19,000 घरांच्या लॉटरीमधील तळोजा सेक्टर 21, तळोजा सेक्टर 22, तळोजा सेक्टर 37, तळोजा सेक्टर 27, 28, 39 आणि 37 ए आणि 37 हे सगळे प्रोजेक्ट यांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. जो फ्लायओव्हर आणि त्या फ्लायओव्हर पासून तुम्ही एकदा फ्लायओव्हर टच केला तुम्ही 28 सेक्टर खारघरमध्ये, तर तिथून तुम्हाला खारघरचं इस्कॉन टेम्पल, खारघरचं इंटरनॅशनल गोल्फ कोर्स, खारघरचं जे सेंट्रल पार्क, फुटबॉल स्टेडियम हे सर्व तुम्हाला तळोजापासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर बनणार आहे. आणि तोच रस्ता समोर जो डोंगराळ भागामधून जाणार आहे, खारघरचे जे गुरुद्वार आहेत, गुरुद्वाराच्या बॅक साईडने जो खारघर तुर्भे जो टनलचं काम सुरू आहे, तो टनल एकदा झाल्यानंतर तुम्ही तळोजापासून तर डायरेक्ट वाशी 30 मिनिटांमध्ये पोहोचणार आहेत. जुईनगर 30 मिनिटांमध्ये आणि तुर्भे 30 मिनिटांमध्ये. म्हणजे एवढी जबरदस्त कनेक्टिव्हिटी तळोजामध्ये मिळणार आहे. याला वेळ लागेल 1 ते 1.5 वर्ष, कारण की तो प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन 2028 मध्ये पूर्ण होणार आहे. खारघर तुर्भे टनल लिंक आणि हा खारघर पेंधर फाट्यावरती जो प्रोजेक्ट बनत आहे, तो येणाऱ्या जून-जुलैमध्ये पूर्ण होईल अशी आपल्याला आशा आहे. म्हणजे हे सर्व प्रोजेक्ट उत्तम कनेक्टिव्हिटी आहेत आणि एअरपोर्ट सुरू झालेले आहेत, त्यामुळे आणखी मार्केट रेट वाढलेले आहेत. तर हे सर्व प्रोजेक्टची माहिती मी गोळा केलेली आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. या प्रोजेक्टच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर आणखी काही प्रश्न निर्माण झाले असेल, तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. त्या प्रोजेक्टच्या बद्दल तुम्हाला आणखी गायडन्स केला जाईल. तर असा हा आजचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. व्हिडिओ खरंच महत्त्वपूर्ण होता. व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडला असेल, काही हेल्पफुल माहिती भेटली असेल, तर तुम्ही व्हिडिओला फक्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आम्हाला असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोटिवेशन मिळते. तर भेटूच असा आणखी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत घेतो. धन्यवाद.